श्रीरामानं रावणाचा वध केला. एका दुष्टात्म्याचं निर्दालन केलं. पीडितांना आनंद झाला. सर्वत्र समाधान नांदू लागलं. लंकेच्या सिंहासनावर रामानं विभीषणाची नियुक्ती केली. श्रीरामाची आज्ञा घेऊन अशोकवनातून सीतेला घेऊन येण्यासाठी स्वतः विभीषण व त्याची पत्नी सुरमा तिकडे गेले. सीतामाईला वंदन करून ते म्हणाले, माते, शूर रामाने त्या मधांध दुष्ट रावणाला ठार मारून आपणास मुक्त केले आहे. आपण आमच्या बरोबर चालावं. आम्ही आपले श्रीरामांशी भेट करून देणार आहोत. काय? सीतेच्या तोंडून आनंदाचे उद्गार बाहेर पडले. रावणाचा वध झाला? छान झालं, खूप छान झालं. दुष्टाला शासन मिळालं. माझ्या मनासारखं झालं. श्रीराम आणि सीतामाई समोरासमोर येताच दोघांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू उघळले. अर्थात ते आनंदाश्रू होते. जानकी, सीते, ते दृश्य पाहून सर्व वानरसेनेनं आनंदानं श्रीराम आणि सीतामाईचा जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर दोघांच्या त्या भेटीनं रामचंद्र वातावरण की जय. आनंदमय झालं. राम सीतेला म्हणाले, तुझ्या इच्छेप्रमाणे मी रावणाचा वध करून तुला बंदिवासातून मुक्त केलंय. आता 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 काय? बोला ना. आता म्हणून थांबलाच से? होय, मी आपलं मनोगत ओळखलंय. मी वर्षभर रावणाच्या बंदिवासात होते. त्यामुळे माझ्या पावित्र्याबद्दल जनमानसात शंका येणं स्वाभाविकच आहे. त्यामुळेच आपल्याला माझ्या पावित्र्याबद्दल शंका नसूनही तुम्ही माझा स्वीकार करू इच्छित नाही, असंच ना? ठीक आहे. लक्ष्मण भाऊजी, चिता रचा. मी तुम्हाला आज्ञा करतेय, चिता रचा. नाईलाजानं लक्ष्मणानं आणि वानरसेनेनं चिता रचली. थोड्याच वेळात ज्वाळांनी पेट घेतला. सीतेनं भगवंताचं स्मरण केलं आणि अग्निदेवाला उद्देशून ती म्हणाली, हे अग्निदेवा, मी जर तुझ्या इतकीच पवित्र असेन तर माझ्या शरीराला यत्किंचितही इजा होणार नाही. आणि जर मनाने थोडी जरी अपवित्र असेल तर तू माझी राख करून टाक. असं म्हणून सीतेनं धीर गंभीरपणे अग्नीत प्रवेश केला. अग्निज्वाळा क्षणात भडकल्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीतामाई त्या चितेत हात जोडून निश्चलपणे उभ्या होत्या. अचानक नवल घडलं. प्रत्यक्ष अग्निदेवच त्या ज्वाळातून प्रकट झाले. सीतादेवीचा हात धरून अग्निदेव रामाला उद्देशून म्हणाले, श्रीरामा, सीता अतिशय पवित्र आहे. तू तिचा निसंकोच मनाने स्वीकार कर. एवढं बोलून अग्निदेव क्षणात अंतर्धान पावले. सीता प्रसन्न वदनाने चित्तेबाहेर आली. श्रीरामाने अत्यंत आनंदाने तिचा स्वीकार केला. हजारो लोकांच्या उपस्थितीत अग्निदिव्य करून सीतेनं आपल्या पावित्र्याची सर्वांना खात्री पटवून दिली. सर्वांनी जयघोष केला. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. मुलांनो, संशयानं सर्वनाश होतो. तो वेळीच दूर केला पाहिजे आणि तेच हिताचं असतं.